आदेश ज्ञानोबा माऊली तुकाराम अलख निरंजन रामकृष्ण हरी माऊली आपल्या सर्व शिष्य देवता माऊलींच्या सर्व परिवाराच्या चरणी विनम्र वंदन। आज माऊलींच्या या नाथ आपल्या स्वयंशक्तीपीठ नाथ परिवार सर्व परिवाराच्या वतीने माऊलींच्या महासोहळ्यानिमित्त आज आपण सर्व नाथ परिवाराच्या वतीने माऊलींच्या संजीवनी चरणी संजीवनी समाधीच्या पवित्र अशा ऊर्जा स्थानी आपण सर्व नाथ परिवारासाठी किंबहुना विश्वातील सर्व माता बंधू भगिनीजन परिवार यांच्यासाठी प्रार्थना सिद्ध केलेली आहे। आपण नियोजन केल्याप्रमाणे माऊलींनी ही जी नाथांची पर्णकुटी आहे ही पर्णकुटी आज आपण इथे आल्यानंतरचा जर काळ लक्षात घेतला तर अंदाजे 9व्या दिवसाकडे आपले पदार्पण होत आहे। 9 दिवसामध्ये माऊलींनी अशी पर्णकुटी त्यांच्यासाठी जे आपला साक्षात्कारी दृष्टांत आपल्याला झालेला होता त्यानुसार माऊलींनी हे करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये याला पूर्णत्व येण्यासाठी कदाचित माऊलींनी आपल्याला आदेश दिलेला आहे की 9 वर्ष शांततेने तू वाटचाल केली पाहिजे, तुझ्या शिष्यदेवतांनी वाटचाल केली पाहिजे। कोणाशी स्पर्धा लावण्याचा माऊलींनी आदेश दिलेला नाही। आपल्याला या ठिकाणी माऊलींच्या देवाच्या आळंदी या पवित्र क्षेत्रामध्ये अत्यंत सुंदर प्रशस्त असे आध्यात्मिक शक्ती केंद्रस्थानं असलेले मठ आहेत, वारकरी माऊलींच्या संस्था आहेत आणि तिथे कार्यव्यवस्थापन सुद्धा उत्तम प्रकारे चाललेलं असतं। मात्र आपण माऊलींचा जो आदेश आहे तो आदेश शिरसावंद मानून आपली जी वाटचाल आहे ती हळूहळू 9व्या पिढीकडे होते आपल्या स्वयंशक्तीपीठ नाथ आश्रम परिवाराच्या वतीने। त्याच्यामुळे आपण आतापर्यंत जसा माऊलींचा आदेश आहे त्याचंच शिरसावंद पालन करतो आपण, बाकी आपण कोणाशी स्पर्धा करत नाही। माऊलींनी आळंदीमध्ये आपल्याला ही जी काही एक पाऊल ठेवण्याची जी भूमी आपल्याला दिली आहे ती सगळं माऊलींचं श्रेय आहे। आज ज्या भूमीमध्ये आपण ही शेणाने गोमातेच्या राधाराणीजीचं नाव आहे, राधाराणी मैया, तिच्या अमृतमय अशा गोमयाने शेणाने गोमूत्राने सारवलेलं हे पवित्र ऊर्जा महाकेंद्र या ठिकाणाहून आपण नित्य प्रार्थना करत आहोत आपल्या सगळ्या नाथ परिवार जनांसाठी। आपण लक्षात ठेवलं पाहिजे मात्र एकच की आपल्याला कोणाशी स्पर्धा करायची नाही, हे पहिली गोष्ट। तदनंतर आपण जे काही इथे आज माऊलींचा महासोहळा चालू आहे, माऊलींनी अगोदरच आदेश दिलेला आहे आपल्याला की इथे खूप उत्तम प्रकारे वारकरी संप्रदाय माऊली, सर्व सद्गुरू संप्रदाय माऊली, विविध आखाड्याचे संप्रदाय माऊली आपापल्या परीने गेली अनेक शतकापासून अत्यंत उत्तम सेवा देत आलेले आहेत। आपल्याला माऊलीने कडेकोट आदेश दिलेला आहे की तुला आता बालवाडीच्या शाळेत प्रवेश घेतला आहेस, म्हणजे माझ्यासारख्याने आता आई शिकायला सुरुवात केलेली आहे। त्याच्यामुळे कोणाशी स्पर्धा करणं टाळ असा पहिला कडक आदेश माऊलीने दिलेला आहे, नाथांनी दिलेला आहे। तो आदेश आपल्याला शिरसावंद आहे। त्यामुळे नाथांची पर्णकुटी जी आहे त्याचं आपण भव्य दिव्य आवाढव्य असं मंदिर बनवू शकत नाही, त्यांना असंच पाहिजे। अर्थात त्याच्यामध्ये काही उचित बदल होतील की जे कालानुरूप असतील, मात्र त्यांना त्यांच्या ह्या पर्णकुटीत सर्व दिशांनी सूर्यदेवतेचा आणि चंद्रदेवतेचा प्रकाश यायला पाहिजे। आपण हे जे काही दिवे लावतो ते केवळ निमित्त मात्र आहे। त्यांना त्यांच्या मुखकमलावर आणि त्यांच्या चरणकमलावर, जसं बघा कोल्हापूरच्या अंबाबाईच्या इथे जे आपण किरणोत्सव म्हणतो, या ठिकाणी नाथांचा 365 दिवसाचा किरणोत्सव चालणार। काय चालणार?
महाकिरणोत्सव चालणार आणि तो किरणोत्सव तुमच्या संपूर्ण परिवारासाठी सिद्धत्वाने सिद्ध असणार। या ठिकाणी कोणी पगारी नोकर नाही, कोणी सेवेकरी नाही, प्रत्येकजण जसे येईल तसं माऊलीला त्या ठिकाणी आपली सेवा देईल। तर त्यामुळे आपल्याला इथे अगदी आपल्या ज्या माता भगिनीजन माऊली आहेत त्यांनासुद्धा इथे अत्यंत उत्तम आनंदाने प्रवेश असेल। फक्त जे 5 दिवस नैसर्गिक रजोधर्म प्रवाहाचे असतात ते मात्र त्या ठिकाणी माऊली आपल्याला ते पालन नक्कीच करतील। आणि सोहेर आणि सुतक हा जो काय पारंपरिक भाग असतो तो त्यानुसार आपण प्रत्येकजण आपापली काळजी घेतोच। बाकी तुम्हाला येण्याला कुठल्याही जाती धर्माला इथे कुठलंही बंधन नाही, आपण आनंदाने येऊ शकता, या ठिकाणी माऊलींची सेवा करू शकता। शक्यतो कोणी नवसं बोलू नका, कारण माऊली न वश म्हणजे काही न बोलता त्या वश होतात, तुमच्या हृदयाशी संधान साधतात आणि एकदा ते अनुसंधान बनलं, कारण माऊली संजीवनी आहेत, त्यांना माहिती आहे की तुम्हाला केव्हा द्यायचं, किती द्यायचं, कसं द्यायचं, काय तुमच्याकडून काढून घ्यायचं, हे सगळं माऊलींना ज्ञात आहे। आळंदीचं मी ह्या पवित्र क्षेत्राशी इतर क्षेत्रांची कधीच तुलना करणार नाही। प्रत्येक क्षेत्र तीर्थक्षेत्र आपापल्या परीने सर्वश्रेष्ठ आहे, परंतु माझ्या वडील महादेवनाथ महाराज, गुरुमाऊली आई ममताई माऊली यांनी जसं मला आळंदीच्या भूमीबद्दलची ओढ लावली, आईच्या गर्भात आई असतानाच मला ओढ लागलेली, आणि पुण्यनगरी पुण्याशी हे केंद्रीभूत आहे, त्याचप्रमाणे पूर्ण विश्वाशी हे केंद्रीभूत असं आळंदीचं ठिकाण आहे। याच्यावर प्रचंड संशोधन आमच्या परीने आमचं बालसंशोधन सुरू आहे, पण जागतिक दर्जाच्या जागतिक स्तरावर अत्यंत प्रगल्भ प्रगाढ संशोधन सुरू आहे। आज मी तुम्हाला म्हटलंय की फ्रान्स असेल, इटाली असेल, रशिया असेल, अमेरिका असेल, तर ह्या सगळ्या प्रगत विकसित देशांनी सुद्धा मान्य केलेलं आहे की आळंदी हा जो प्रवाह ऊर्जा स्थान आहे ना, तर ते फार मोठं आपल्याला या भूमीमध्ये जर तुम्ही सरेंडर होऊन आलात, श्रद्धेने आलात, मी तुम्हाला गॅरंटी बॉन्ड पेपर लिहून देतो, भूमीमध्ये तुम्ही श्रद्धेने आलात, तुमची पदबिद विसरलात आणि सेवारती म्हणून इथे आलात आणि माऊलीकडे सेवावृत्ती म्हणून तुम्ही जर काही सेवा केलीत, मग ती अगदी रस्त्यावर पडलेला कचरा आहे, रस्त्यावर पडलेली केळीची सालं असतील, किंवा काही खाऊ पदार्थ दान करायचं आहे माऊलींना, काही ज्या वयोवृद्ध माऊली आहेत किंवा आजी आजोबा आहेत किंवा काही गोरगरीब माऊली आहेत, निरपराध जे ज्यांना कोणी नाही आहे अशा पद्धतीने जे असतात त्यांना, तर आपण आपली कर्तव्यबुद्धी ती असेल, आपण असं नाही म्हणते की अमुकच दिलं पाहिजे तमुकच दिलं पाहिजे, पण जे गरज असेल ज्या काळानुसार, समजा थंडीचं मौसम आहे तर आपण एखादी कानटोपी देऊ शकतो, एखादं जमलंसं एखादी मफलर देऊ शकतो, एखादी स्वेटर देऊ शकतो, बरोबर आहे। त्याचबरोबर पावसाळ्याचा मौसम आहे तर आपण छत्री दान करू शकतो किंवा प्लॅस्टिकची चप्पल दान करू शकतो, उन्हाळ्याचा सीझन आहे तर आपण टोपी देऊ शकतो, किंवा अन्यत्र अजून पण काही जे लिक्विड फॉर्ममध्ये आहे की जे द्रव पदार्थ रूप आहे की जे शरीराला पोषक असेल असंही देऊ शकतो, उदाहरणार्थ ताक आहे वगैरे असं। आणि आपल्या अनेक शिष्यदेवता हे अगदी आनंदाने गेले अनेक वर्षापासून करतायत माऊलींच्या आदेशाने, म्हणजे हीच आपली कर्तव्यबुद्धी आहे। तर मी तुम्हाला म्हणतोय की माऊलींकडे आपण सेवेसाठी सिद्ध असाल, कुठेही सेवा द्या, इथेच नाथांच्या मठातून सेवा दिली पाहिजे असं नाही, कुठेही सिद्धबेटापासून म्हणजे आपण व्हिडिओ केलेले आहेत बरेच, त्या ठिकाणी कुठेही तुम्हाला सेवा द्या, माऊलीला ती सेवा रुजू होते, मान्य होते। आता दुसऱ्या याच्यात गोष्ट म्हणजे अशी की जसा आज मला आदेश आला पहाटे 2:30च्या दरम्यान की कोणत्याही प्रकारे इथे माईक रेकॉर्डिंग लागणार नाही याची काळजी तुला घ्यायची आहे, म्हणजे ते स्पीकर काय नाही। आता बघा इथे सुंदर आवाज ऐकू येत आहेत, वारकरी संप्रदाय माऊली जे अत्यंत तपश्चर्या आहे, त्यांची साधना आहे, मृदुंग वाजवण्यामध्ये, टाळ वाजवण्यामध्ये, अत्यंत भजन करण्यामध्ये किंवा नाद त्या ठिकाणी ब्रह्म निर्माण करण्यामध्ये, ब्रह्मचैतन्य अवस्था ते सिद्ध करतात, त्या लहरी आज इथे शांतपणे ऐकू येतात। बघा आपण स्पीकर नाही लावला आहे, पण तो माऊलीचा गजर इथे चालू आहे, हे आपल्यासाठी फार फार मोठं ऊर्जा प्रवाह आहे।
त्याच्यामुळे आपण इथे वेगळा काही स्पीकर लावून आपण कोणी मोठे आहोत किंवा आपण काहीतरी वेगळं आहोत असं काही गडबड होणार नाही. इथे बघा ती पूर्णतः एक गूढ शांतता दिसते. गूढ शांततेमध्ये एक अनामिक आपल्याला ऊर्जा लाभत असते, तसे आपल्याला इथे आहे. बाकी सगळीकडून सुंदर आवाज, म्हणजे भजन चालू आहे, नाच चालू आहे, कीर्तन चालू आहे आणि अखंड हरिनाम चालू आहे, नामजप चालू आहे, हरिपाठ चालू आहे माऊली. म्हणजे हे सगळं फार मोठं दिव्य आहे. आता याच्यामध्ये दुसरा एक भाग येतो तो म्हणजे असा की ह्या माऊलींच्या ऊर्जा क्षेत्रात माझ्या अभ्यासाप्रमाणे, अल्प अभ्यासाप्रमाणे माऊलींचं हे विश्रांती क्षेत्र आहे, म्हणून त्याला विश्रांत वड म्हटलेलं आहे. विश्रांत माऊली, त्यांना विश्रांत वड. म्हणजे या ठिकाणी माऊली ज्यावेळेस कधी वेगळ्या पद्धतीने सामाजिक जो स्तर होता तत्कालीन, तो त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत की माऊलींच्या जर आपण एकंदरीत चरित्र प्रवाहाचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की त्यावेळेचा तत्कालीन जो समाज होता त्यांनी माऊलींना अक्षरशः छळलेलं आहे. आपल्याला इतकं कोणी छळलं आहे का? अहो, अलख निरंजनमाई भिक्षांदेही अवस्थेमध्ये माऊली जेव्हा भिक्षा मागायचे तेव्हा त्यांच्या भिक्षेमध्ये अक्षरशः लोकांनी दगड टाकलेले आहेत, थुंकलेले आहेत. मात्र आज माऊलींना अगदी चांदीच्या आणि सोन्याच्या ताटातून भोग चढवले जात आहेत, आहे ना? का असं झालं? माऊलींनी घेतलेला संयम, शांततेवरचा महाविजय म्हणजे माऊली आहेत. आपणही आपल्या आयुष्यात जर कोणी आपल्याला डिवचत असेल, कोणी आपल्याला मुद्दामून जाणीवपूर्वक त्रास देत असेल तर थोडासा पॉज घ्या, थोडं शांतता घ्या. लगेच वेगळी ताकद लावायला आणि आक्रमक व्हायला जाऊ नका, खेळ फसणार. तुम्ही शांतता घ्या. आणि त्याच्यासाठी माऊली महान 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 आदर्श आहेत. मुक्ताई माऊली तर अक्षरशः त्या माऊलींना हा कैवल्य साम्राज्य सिद्धत्वाला नेणारी ती माऊली आहे, म्हणजे मुक्ताई माऊली महाराज आहेत. त्यामुळे आपण लक्षात घ्या की अशा प्रकारे स्वयंनियंत्रण आपण जर आपल्यावर ठेवलं आणि थोडा संयम ठेवला तर आपल्याला संजीवनी स्वरूपात असलेल्या माऊली गूढ आदेश देत राहणार. कुठल्याही बुवाबाबाकडे जायला नको, आमच्यासारख्यांकडे काही पत्रिका दाखवायला नको, जादू मंत्र करायला नको, छू मंत्र करायला नको. फक्त माऊलींच्या हा जो महाग्रंथ आहे ना माऊलींचा, याच्याशी जोडले जा. कुठला ग्रंथ आहे आपला माऊलींचा? तर सार्थ श्री ज्ञानेश्वरी. वंदनीय जोग महाराज माऊलींच्या आशीर्वादाने सिद्ध श्री नाना महाराज साखरे माऊली महाराज कृत ह्याचे सार्थ ज्ञानेश्वरीचा ग्रंथ आहे, तो जरूर तुमच्या गाठीशी ठेवा. मी तर म्हणेन तुम्हाला की आज जगात जे वादळं निर्माण होणार आहेत ना, अशांततेची, असुरक्षिततेची, किती मोठी वादळ पेटू देत, तुम्हाला माऊलीत तारून नेल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला माऊलीत कारण संजीवनी आहे. माऊली संजीवनी आहे तर कोणी तुलना करू शकत नाही. आज करोडो लोक संपूर्ण ह्या परिघ क्षेत्रामध्ये सिद्ध आहेत, म्हणजे येत आहेत किंवा जात आहेत किंवा दिंड्या चालू आहेत सातत्याने अनेक दिवसापासून चालू आहे. बरं, त्यांना कुठलं निमंत्रण नाही, कुठलं आमंत्रण नाही, कुठली सोय नाही, कुठलं रागावणं नाही, कुठलं रुसणं नाही. आपण आपल्या लग्न समारंभाला बोलवलं 1000 माणसं, 5000 माणसं, 10,000 माणसं, 25,000 माणसं, की हा रुसलाय, तो रुसलाय, तो फुगलाय, तो रुसलाय, ह्याला काय मिळालं नाही म्हणून तो रुसलाय. इथे काय नाही. तर इथे सर्व धर्म समभाव विचारांचा मांदियाळीने सर्व सिद्ध आहेत, एक हृदयाने सिद्ध आहेत, ते आपल्याला पाहायला मिळतं. आणि अत्यंत प्रगल्भ प्रगाढ बुद्धिमान असलेले जे विद्वान आहेत ते सुद्धा किती नम्रतेने वाटचाल करतात, किती नम्रतेने चालत आहेत, किती नम्रतेने सेवारूप आहेत, हे जाणवतं, हे आपल्याला पाहायला मिळतं. वारकरी संप्रदायाच्या चरणी आपण जेव्हा लीन होतो तेव्हा आपल्यामधला अहम कुठे जाळला जातो आणि तो मग सोहम बनायला सुरुवात होतं. तो अहम जाळणं म्हणजे आळंदीच्या ह्या परिघ क्षेत्रामध्ये आपल्याला जीवनाचा सोपान सापडणं आहे. म्हणून जीवनाचा महामार्ग आपण बघा, आपल्या वे टू जिंदगी चॅनलला नाव दिलेलं आहे की जीवनाचा खरा महामार्ग
आपलं भेटू जिंदगी चॅनल माऊलीच्या कृपेने हळूहळू बनणार आहे. पुढच्या 9 वर्षात काय होते ते बघा. आणि कुठलीही गोष्ट असते ना ती हळूहळू होण्यामध्ये फार आनंद असतो. तुम्ही लगेच जर त्याचा समुद्र बनवायला गेलात की तो तितकंसं उचित असेल असं मला वाटत नाही. कारण माझे महादेवनाथ महाराज म्हणायचे की राजन, सेवेच्या प्रांतामध्ये झऱ्यासारखे राहा. कारण झऱ्याचं पाणी प्यायला गाय येते, लांडगा येतो, वाघ येतो, कोल्हा येतो, डुक्कर येतं, पक्षी येतात, कीटक येतात. समुद्र म्हणलात तर समुद्राचं पाणी किती जण पितील ते माहिती नाही. कारण त्याच्यातही जलचर असतात, पण बाकी जे त्याचा पाण्याचा आनंद घेतीलच असं नाही. तर झरा बना हे कायमचं वाक्य गुरुजींनी कोरून ठेवलं आहे सुवर्ण अक्षरांनी. त्याला छेदन करणं आमचं कधीच धाडस होणार नाही. किती कसाही कुठल्याही ऑफर येऊ देत ते नाही होणार. म्हणून माऊलींच्या विश्रांतीच्या स्थानी माऊलींना विश्रांती कशी मिळावी यासाठी आपला 0.5% प्रयत्न चालू आहे. मग त्या विश्रांतीला जर आपण भंग केलं तर मग काय प्रश्नचिन्ह आहे ना आपल्यासमोर. म्हणून आपण जे काही इथे हळूहळू आपलं स्थान निर्माण होईल आणि तुम्ही सगळे शिष्य देवता, दानशूर देवता यांचा फार मोठा याच्यामध्ये आपल्यासाठी सातत्याने वाटा आहे. आणि त्याचबरोबर इथेही वाटा ते आपापल्या परीने अर्पण करत आहेत. आपण कोणावरही कुठल्याही प्रकारची सक्ती केलेली नाही. मात्र आपण एक त्या ठिकाणी प्रार्थना आणि आवाहन केलेलं आहे की कोणाच्याही नावाची इथे पाटी लावली जाणार नाही, कोणाच्याही नावाचा उल्लेख केला जाणार नाही. सगळं गुप्त दान असेल. जे तुम्ही 1 रुपया द्याल, जे काही तुम्ही द्याल ते गुप्त दान असेल ते माऊलीच्या या सेवास्थानी रुजू होईल. याच्याच बाजूला काही छोटीशी जागा आहे, त्याच्यामध्ये कदाचित आम्ही जेव्हा इथे ध्यानाला असतो तर त्याच्यासाठी सोयीचं म्हणून आम्ही छोटंसं आमच्या पारिवारिक नियोजनासाठी निवासस्थान म्हणून ते करणार आहोत, गुरुनिवासस्थान म्हणून. तर ते निवासस्थान केवळ आणि केवळ गुरुपरिवारासाठीच वापरण्याचं नियोजन राहील. तिथे कोणाची सोय करू शकत नाही आणि ती अपेक्षा आता कोणी करायची नाही. हे मात्र विधिलिखित सत्य असणार आहे. काळ्या दगडावरची आपली भगवी रेष असणार आहे. त्यामुळे कोणी तसं करणारच नाही. आपले शिष्य देवता एवढे त्या ठिकाणी उचित विचाराचे आहेत की प्रत्येक गोष्ट, प्रत्येक विचार, प्रत्येक कृती ते समजून घेतात. कुठल्याही पद्धतीने त्याचा उलट अर्थ ते लावत नाहीत. हे आमच्यासाठी फार मोठं सुदैव आणि उपकार आहेत आणि ते आम्ही कधीच कोणी विसरू शकत नाही. म्हणून माऊलींच्या विश्रांत वड, आणि हा जो विश्रांत वड आहे ना, जसं बघा मुंबईत तुम्ही मलबार हिल म्हणता ना, मलबार हिल काय म्हणतो आपण, मलबार हिल. खूप सुंदर तो प्रांत आहे, खूप सुंदर भाग आहे तो. म्हणजे प्रांत म्हणण्यापेक्षा भाग, शहरी भाग आहे, सुंदर आहे. पण मी इथे म्हणतो ना, हा विश्रांत वड जे आहे ना, ते विश्रांत वड जे स्थान आहे ते इथून बरोबर कदाचित 100-125 पावलं असेल. त्याच्यापेक्षा जास्त असेल की मला माहिती नाही. 100-125 किंवा 250 इथून सरळ त्याचं बरोबर 90 अँगलमध्ये आहे. आणि मी तर आज माऊलींच्या या साक्षात्कारी 2:15 वाजेचे पहाटे चालू होतं, अनुसंधान चालू होतं माऊलींशी. आणि मी आपली क्षमा मागतोय. मी त्याला म्हटलंय माऊली हिल. माऊली मलबार हिल तिकडे आहे, पण माऊली हिल इथे आहे. कारण माऊलीचं हे हिलिंग स्टेशन आहे. हिलिंग स्टेशन, हिलिंग स्टेशन म्हणजेच काय तर हिलिंग याचा मला वाटतं इंग्रजी अर्थ असा आहे की आध्यात्मिक उपचार, प्राणशक्तीने, दैवी शक्तीने बरं होणं. स्वतःच्या वेगवेगळे जे मानसिक, शारीरिक, अधिभौतिक, आध्यात्मिक असे जे काही विविध रोग आहेत ना, रोग केवळ शरीराचेच नसतात, हे लक्षात घ्या. तुम्हाला विद्वान गुरु नक्कीच सांगतील की हे रोगाचे वेगवेगळे प्रकार असतात. तर त्याच्यातले हे जे काय अधिभौतिक, आध्यात्मिक, अधिदैविक हे सगळं जे क्षेत्र आहे ना, तर त्याच्याशी अनुसंधान पण साधून काही विविध रोग होतात. आपल्याला तितकी त्याची कल्पना नसते. माऊली या हिलिंग स्टेशन म्हणजे माऊलीचं हे जे हिलिंग स्टेशन म्हणजे विश्रांत वड, तुम्ही जर आलात, पहिला आधी तुमच्या पदव्या विसरा, पहिल्या डिग्र्या विसरा, पहिले तुम्ही साहेब आहे ते पहिलं विसरून जा. आळंदीमध्ये पाऊल ठेवलं ना, आळंदीच्या रेडियसमध्ये, हे पहिलं ते विसरून जा, मगच माऊली समजेल. तुम्ही म्हणाल नाही मला ते दर्शन झालं नाही, मी एवढा मोठा साहेब आहे, हां मला सलाम ठोकला नाही, माझ्या गाडीला पार्किंग मिळाली नाही, ते सगळं जे नाही 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 आहे ना, ते आधी पहिलं विसरून जा. मी गेली अनेक वर्ष येतोय, पण माऊलीच्या हात ठेवून सांगतोय,
माऊलींच्या आतली समाधीचं जे दर्शन आहे ना, माऊलींनी मला फक्त 2 वेळा दिलेलं आहे. मग संयम काय असतो? मी कधी असा हट्ट केला की नाही ते आम्ही आलो आता एवढं हे म्हणजे काय ओळख आहे हे ते माऊली फक्त एकच ओळख, एकच ब्रँड. त्याच्यामुळे इथे ओळखी दाखवा, इकडे ओळखी काढा, ह्याच्याकडून पास घ्या, त्याच्याकडून लेटर घ्या, हे सोडून द्या. फक्त आळंदीच्या क्षेत्रात आलात, माऊलीच्या संजीवनी समाधी क्षेत्र जे आहे तिथे जरी माऊलींच्या त्या हैबतराव माऊली बाबांची जी पायरी आहे हैबत बाबांची, तर तिथे जरी डोकं ठेवलं ना तरी माऊलीकडे तिथे संजीवनी आपल्याला लाभते, हे लक्षात घ्या. म्हणून माऊलींना. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, आता हळूहळू तुम्ही सगळेच आळंदीकर बनणार आहात. मी काय म्हणतोय लक्षात घ्या, माऊलीलाच म्हणून सांगतोय, हळूहळू तुमचीच ओळख आळंदीकर बनणार आहे. बघा होणार की नाही पुढच्या 9 वर्षात. कारण काही लोकांना आताच ओढ लागलेली आहे. खरं तर मी सांगतो की 3 वर्षापूर्वीचा इतिहास, ज्यावेळेस माऊलीच्या भूमीमध्ये पारायणताईंनी खरं तर डेअरिंग केली की इथे वास्तूचं नियोजन आपल्याला शोधावं म्हणून. पण त्यावेळी मला काही लोकांनी घाबरवलं की इथे पाणी मुचूळ लागते. मुचूळ म्हणजे ते काय, पाण्याला चव नसते, पाणी असं असतं. पाणी असं आहे की जड आहे, त्याने केशला हे होतं. अरे केसलाच होतं ना, टक्कलच पडेल ना, बाकी मेंदूला काही पोखरणी होणार नाही ना. मग काही लोक तुम्हाला अशा निगेटिव्ह रेंजमध्ये खेचतात आणि तुम्ही काय करता, नाही हां काही लोक म्हणाले की ह्या जागेत पाणीच नाही. अहो इथे आता मी हे करत नाही की इथे जो माऊलींनी झरा आणि ओढा निर्माण केलेला आहे ना, याच रेडियसमध्ये इथे ईशान्य दिशेला आहे, त्याला सातत्याने पाणी आहे. इथे 12 आहे, 12 म्हणजे पायऱ्यांची विहीर पूर्वीच्या काळातली. आणि इथे जवळजवळ माऊलीच्या काळापासून या ठिकाणी जी जनता माऊली राहतात ना, कारण हे सगळं जंगल होतं. आता हळूहळू व्यवस्थापन झालं आहे ना, तर त्यामुळे आपण कधी कधी काय असतं माहिती आहे का, ऐकावे जनाचे करावे मनाचे, हे जे समर्थांनी आज आपल्याला समर्थ रामदास स्वामींनी बोध दिला ना, तो नीट ऐकून घ्या. कधी कधी आपण आता बघा, त्यावेळेस आम्ही घाबरलो असतो, नाही अरे बापरे पाणी नाही इथे, हे नाही म्हणजे आपलं पाणी मुचूळ लागते पाण्याने, की अरे बाबा केसच जातील ना, आपण तर जाणार नाही ना. आपण हे लक्षात घ्या. म्हणून नीट आपल्याला सखोल अशा तज्ज्ञ माऊली सद्गुरू जे तुमचे असतील त्यांच्याकडून मार्गदर्शन करून घ्या. आणि दुसरं काही जणांनी म्हटलेलं की कसं काय इथे कोण इथे मत्तीला येणार, आपल्याला इथे दुकानं नाही काय नाही, तुम्ही फक्त इथून आता बाहेर जा, 2 वर्षात काय प्रगती झाली ते बघा. हळूहळू इथे माऊलींच्याच कृपेने रिंग रूट प्लॅन तयार होत आहे. म्हणजे इथून जर गाडी तुम्ही वाहन देवता तुमची वसुरथ जर त्या ब्रिजवर आणलात वरती, इथूनच अवघ्या मला वाटते 100 पावलावर तो रिंग रूट सेटमध्ये येतो आहे. हे डायरेक्ट तुम्ही विदाऊट ट्रॅफिक पुण्या आणि एक्सप्रेसला लागणार आहात. केवढी व्यवस्था शासन आपल्यासाठी करते. म्हणजे भारत सरकार, महाराष्ट्र शासन आपल्यासाठी फार मोठं ऊर्जा, इथल्या नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, पुणे महानगरपालिका असेल, ते फार मोठं, किंवा पिंपरी चिंचवड असेल, जे काय असेल ते आपल्यासाठी फार मोठं हे करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे माऊली. तर हे लक्षात घ्या. म्हणून कधी कधी आपण आपल्या परिवाराशी अनुसंधान पहिलं बांधा आणि मग आपले निर्णय घ्या. केवळ ज्योतिषी, केवळ बाबा किंवा बुवा लोक यांच्याशी आपण संधान साधून आपले निर्णय फसू शकतात, हे लक्षात घ्या. म्हणजे मी सगळ्यांना तसं दोष देत नाही आहे, पण आणि माऊलींवर सातत्याने श्रद्धा ठेवा. माऊली आपल्याला अडचणीत पण जर आपल्याला आलं असेल आपण, तर ते का अडचणीत आलं, तर तुमच्या उत्तमतेसाठी. तुम्हाला माहिती आहे का, 3 वर्षापूर्वी इथे आपण वास्तू जेव्हा नियोजन केलं त्यानंतर 2 वर्ष आपण शांत होतो, काही गडबड नाही केली, कारण माऊलीत विश्रांत स्थान आहे ना माऊलींचं. मग इथे माऊली काय नेमकं ऊर्जा देतात काय, ह्याचा सगळा अभ्यास चालू होता योगेशनाथ दादांचा, आमच्या परिवाराचा. आणि मग शांततेने आता इथे पहिला हा जो काय आपल्याला आपण जे हे घेतलेलं आहे नियोजन, ते म्हणजे नाथांची पर्णकुटी किंवा नाथांचा मठ किंवा ह्याला नाथांची झोपडी म्हणा किंवा माऊलींची झोपडी म्हणा, काही ते आपण जे बोलायचं ते बोलू. तर पण त्याचा अर्थ सगळीकडे म्हणजे आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. आकाशातून पडलेला पावसाचा पाण्याचा एक एक थेंब हा त्या ठिकाणी काय बनतो, तर नदी प्रवाह बनतो आणि नदी प्रवाहाला मिळतो आणि मग तो हळूहळू सागराकडे जातो. तशाच ह्या वाटा आहेत ना, आपण कशी हाक मारली तर त्या ठिकाणी ती माऊलीपर्यंत पोहोचणारच आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट सहज न मिळण्यामध्ये सुद्धा माऊलीचा
त्या ठिकाणी काय असं वाटत असं. आता बघा, जर मी 2 वर्षापूर्वी घाई केली असते तर मी पहिलाच बंगला बांधून टाकला असता. काय बांधून टाकला? बंगला बांधून टाकला असता. पण तो बंगला बघायला माणसं पैसा देऊन बोलवावी लागतात, जेवणावळ घालवावी लागते, तेव्हा पाहुणे येतात, तेव्हा आपले लोक जमा होतात. इथे विदाऊट मनी त्या ठिकाणी गर्दी सुरू झालेली आहे. जो तो येतोय, आपापली सेवा देतोय, निघून जातोय, कोणाला काही बोलावं लागत नाही. पूर्ण ग्रामस्थ पातळीवरनं आपल्याला सहकार्य मिळायला सुरुवात झाली आहे. आणि ते अगदी हृदयापासून देतात. अगदी चिमुरडी छोटी छोटी बाळं आहेत ना, तिथपासून ते वयोवृद्ध माऊलींपर्यंत सगळे आपला जीव इथे ह्या पर्णकुटीवर ओततायत. हां, मी अगदी माऊलीलाच म्हणून सांगतो. आणि सगळं श्रेय माऊली, ऑल क्रेडिट गोज टू माय माऊली. आलं लक्षात ना? तर ते माऊलीला सर्व श्रेय आहे, ते आमच्यासारख्या दगडांना श्रेय नाही. पण विचार मंथन, शांतता, संयमशीलता ही फार मोठं जीवनामध्ये क्रांती घडवू शकते. याचं हे माऊलींनी दिलेलं उदाहरण आहे, आपण नाही अगदी करलं. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना की नाथांच्या घरची, हे नाथ आहेत ना, यांच्या घरची उलटीचं खुणं पाण्याला लागली भलतीचं तहानं. त्यांच्या सगळ्या उलट्या प्रक्रिया आहेत, बरोबर आहे? ते उलट प्रक्रिया आहे. पहिलं त्यांनी काय केलं तर इथे नाथांचा दरबार उभा केला, माऊलींचं स्थान उभं केलं, बरोबर आहे? काय तर कदाचित या ठिकाणी पहिला आपण आपली सोय बघितली असती, पहिला आपला बंगला उभा करून टाकला असता, पहिला आपलं घर उभं करून टाकलं. पण बघा, मला मी आपला मोठेपणा नाही म्हणत आहे, पण मला 9 ते 10 लोक या ठिकाणी आले. ते म्हणाले, एवढं देवावर प्रेम करणारी माणसं आम्ही अगदी कमी पाहतो. मग याचं श्रेय कोणाला आहे? तर आपल्या सर्व सद्गुरू संप्रदायातील शिष्य देवतांना आहेत, माझ्या आईवडिलांना आहेत, मला घडवणाऱ्या सर्व सद्गुरू माऊलींना आहेत, आणि मला आशीर्वाद देणाऱ्या सर्व माऊलींना आहेत. तर हे लक्षात घ्या की देवावर किंवा ईश्वरी शक्तीवर प्रेम करायला पण आपलं मोठं हृदय लागतं. आणि ते इथे तुम्हाला दिसतंय माझ्या शिष्यांचं हृदय काय आहे. प्रत्येकजण येतोय आणि आपापल्यापरीने झटतोय. आलं ना? काही लोक प्रत्यक्ष येत आहेत, काही लोक अप्रत्यक्ष त्या ठिकाणाहून सेवा देत आहेत, काही लोक वेटिंग लिस्टमध्ये आहेत सेवेच्या, की आम्ही कधी यायचं ते फक्त बोला, असा पद्धतीने. अर्थात ते नियोजन मग आपले मुंबईत 9 जण माऊली आहेत आपले दादा, ते त्यांना संपर्कात आहेत की बाबा या टप्प्याने तुम्ही जा आणि या टप्प्याने तिकडे सेवा द्या. बरं, इथे आल्यानंतर तुमची काहीच सोय होणार नाही, कोणी पाणी मिळणार नाही, कुठली चहा मिळणार नाही, तुमचं काय राहण्याचं सोय नाही, काय नाही. फक्त माऊलीचं हे विश्रांत वड ज्याला म्हटलं ना की विश्रांतीचं महास्थान, किंवा त्या ठिकाणी संयमशीलता किंवा त्या ठिकाणी हिलिंग, सेल्फ हिलिंग जे आहे ना, हे वेगळ्या रीतीने माऊली करणार आहे. मी गॅरंटी लिहून देतो. फक्त इथे श्रद्धेने सरेंडर होणं गरजेचं आहे, शरण जाणं गरजेचं आहे, तरच त्याची प्रचिती येईल. आपण म्हटलं ना, मी मोठा साहेब आहे, मी मोठा अधिकारी आहे, तर तुम्हाला काही दगडाचा पण गुण येणार नाही, दगडाचा पण गुण येणार नाही, बरोबर आहे? दुसरी गोष्ट मी तुम्हाला म्हटलेलं आहे की इथे काही खर्च करायची गरज नाही, फक्त माऊलींना त्या ठिकाणी मनोभावे वंदन करायचं. जमलं तर नामस्मरण हा सगळ्यात मोठा प्रभावी मार्ग आहे. हरिपाठ जो आहे, आता इथे मी तुम्हाला दाखवतोय कदा, आता हे धार्मिक प्रकाशन जे आहे त्यांचं हे हरिपाठ आहे. अर्थात त्याचं मी का दाखवतोय, माझा आणि त्यांचं काही कमिशनचा धंदा नाही. हां, तुम्ही म्हणाल हेच का दाखवतात, तर ह्याच्यामध्ये काय आहे तर ह्यांचा टाईप मोठा आहे, फॉन्ट जो आहे ना तो टाईप बघा यांचा मोठा दिसतोय, इथे आपल्याला दिसेल बघा, मोठ्या टाईपमध्ये इथे दिसतंय. हा हरिपाठ मोठ्या टाईपमध्ये, आणि हे माऊलींचं हरिपाठ आहे. त्या हरिपाठातला मी तुम्हाला म्हणेन ना की ज्ञानेश्वरी जरूर घ्या, त्याचबरोबर हरिपाठ रोज एक त्यातला माऊलींचा जो अभंग आहे ना तो आनंदाने म्हणण्याचा प्रयत्न करा, आयुष्य सुंदर बनेल. आपल्याला आतापर्यंत माहिती होतं का की आपण लता दिदींचं लहानपणी बघा ते रेडिओ ज्यांनी ऐकलेलं आहे ना, म्हणजे ज्यांचं वय आता 40 आहे त्यांनी रेडिओ नक्की ऐकला असणार, 35,000. तर त्याचं लता दिदींनी सुंदर फुलवलेलं माऊलींचा अभंग, हृदयनाथजींनी त्याच्यात प्राण ओतला. तो अभंग मी फक्त एक लाईन मला गुणगुणण्याचा प्रयत्न करतो, गाण्याचा नाही, गाणं वेगळं असतं आणि गुणगुणणं वेगळं असतं. आणि अवश्य हे अभंग गुणगुणा, कोणीही काही म्हणू देत, मी बिंदास माझ्या परीने मी गुणगुणतो, मला काय पडलेलं नाही. स्वर बीर माऊलीला काय, माऊली आता मला सांगा, माऊली ज्यावेळेस संजीवनी प्रवाह घेण्याच्या अगोदर ज्ञानेश्वरीच्या रूपाने किंवा अभंगांच्या रूपाने किंवा मुक्ताई माऊलींनी अभंगाच्या रूपाने त्यावेळेस काय स्वर लिहिले, काय ताल लिहिले का त्याच्यात की या स्वरात गायलं पाहिजे, या स्वरात आपण म्हटलं पाहिजे. हे नंतर आपल्यासारख्यानी बुद्धिवादाने ते निर्माण केलंय आणि ते सुंदर केलंय. पण हे लक्षात घ्या, माऊलीला हृदयाचा स्वर लागतो. माऊलींना कुठला स्वर लागतो? हृदयाचा स्वर. तुम्हाला बघा, आईला आपल्या हाक मारायची असेल तर आईला आपण अशा हाक मारतो का, आई ये इकडे असं म्हणतो?
आई ये इकडे, आई मला भूक लागली, आई भूक लागली मला, हे असं गाणं म्हणतो का आपण? मग माऊलींना काय सहज आर्त हृदयातली साथ माऊलींना लागते आणि मग माऊली आपल्यासाठी प्रसाद बनते. साध आणि प्रसाद, आणि मग त्याच्यातून एक निर्माण होतो ना, त्याला म्हणतात प्रतिसाद. साध, प्रसाद आणि प्रतिसाद. तर इथे लक्षात घ्या, माऊली आपल्याला पोरकं कधीच करणार नाही, बरोबर आहे. फक्त एवढंच आहे की आपली हाव कमी करा, आपल्या अपेक्षा थोड्या नियोजनबद्ध ठेवा, मग तुमचा तोल जाणार नाही आणि तुम्ही त्या पद्धतीने सुंदर जीवन जगाल. पण सुंदर जीवनाचा राजमार्ग म्हणजे आळंदी आहे. आनंदी जीवनाचा राजमार्ग म्हणजे आनंदी आळंदी आहे. मी काय म्हटलं? आनंदी आळंदी, नुसतं आळंदी नाही, आनंदी आळंदी, माऊलीची आळंदी, देवाची आळंदी.